तर छगन भुजबळांनी कुणाचीही भेट घेतली नाही असं पंकज भुजबळांनी म्हटलंय। समता परिषदेच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याची चर्चा झाली नाही। छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांनी फक्त भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। रांगे पाटलांचं म्हणणं आहे की सरकार पुरस्कृत आंदोलन केलं जात आहे, अशा पद्धतीचा आरोप केला जातो। हे जे आहे काही कोणी पुरस्कृत नव्हे, तर आपण बघितलं असेल की हे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जे आहेत अशा पद्धतीचे उपोषणं जे आहे राज्यामध्ये चालू आहेत। तर ही जी आहे ही ओबीसींची भावना आहे ते व्यक्त करत आहेत आणि ती भावना जी आहे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे या उपोषणाच्या माध्यमातून ते करत आहेत। काही दिवसांपूर्वी समता परिषदेची जी बैठक पार पडली त्यामधून कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा एक सूर होता की भुजबळ साहेबांनी सरकारमधून बाहेर पडावं। तसं काही भविष्यात होणार आहे? भुजबळ साहेब बाहेर पडतील आणि कुठे दुसऱ्या पक्षामध्ये सहभागी? असं कोणी कुठे म्हटलेलं किंवा भुजबळ साहेबांनी इंटरव्ह्यू देताना सुद्धा त्या संदर्भात काही म्हटलं नाही। त्यांनी काय सांगितलं की काय चर्चा झाली तर जे आहे जी जनगणना जे आहे ही झाली पाहिजे, तर ते नाराजी व्यक्त करतायत भुजबळ साहेब। आणि दुसरीकडे जे काल चर्चा होती की ठाकरे गटातल्या काही लोकांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्यात आणि ठाकरे गटात भुजबळ साहेब जातील अशा पद्धतीच्या चर्चा या राजकीय वर्तुळात आहेत। काय नेमकं? या फक्त जे आहे मीडियामधल्या चर्चा आहेत आणि सगळ्यांच्या ज्या आहेत चर्चा आहेत, पण असं काही साहेबांनी सुद्धा काही म्हटलेलं नाही ना कुठे तुम्हाला दिसण्यात आलेलं। कॅमेरामन अनिकेत सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। आणि काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट 50च्या माध्यमातून। भाजपचे 48 नेते विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात दौरा करणार। विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, संघटन वाढवण्यावर भर। दिल्लीतील बैठकीहून परतल्यानंतर बावनकुळेंची माहिती। फडणवीस आमचे नेते पण मुख्यमंत्री पदावर अजून चर्चा नाही। सीएम पदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडे एकच ऑप्शन, आमच्याकडे मात्र भरपूर टॅलेंट। देशात मेरिटला किंमत, सुप्रिया सुळेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर। ठाकरे गटाचं इंजिन बंद होणार आहे, त्यात हिरवं ऑइल टाकलं जातंय। संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। नावाची इंजिन बंद पडत चाललेली आहे, त्याच्यामध्ये जे हिरवं इंजिन ऑइल जे टाकून जी तुझी इंजिन चालू आहे उबाटा नावाची, ज्या दिवशी ते हिरवं इंजिन बंद होईल, उबाटा नावाचं इंजिनच महाराष्ट्रामध्ये बंद होऊन जाईल। विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं फुटण्याची महायुतीला भीती। महायुतीला पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स करावं लागणार, सूत्रांची माहिती। लोकसभेला जे केलं ते विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं। बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांचं सूचक वक्तव्य। या निवडणुकीला काम तसं झालं, तसं काम झालं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही हे बघतो। बारामतीत नेत्यांचं दुकान काही चाललं नाही, पण सामान्य माणूस, कामगार, कष्टकऱ्यांचं दुकान जोरात चाललं। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल, भुजबळ उबाठा गटाची बाजू घेतायत, संजय शिरसाटांचं विधान। भुजबळांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात, परंतु रोजच्या या स्टेटमेंटमुळे निश्चितच महायुतीमध्ये थोडासा चलबिचल आहे हे मान्य करावं लागेल। सोडून गेले त्याची चिंता आम्ही का करावी? आज शिवसेनेचा भुजबळांनी ठाकरे गटात कोणताही संपर्क नाही। भुजबळांना ठाकरे गटाचं कोणी भेटलं नाही आणि भेटणारही नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। तर भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचं नाही, राऊतांचा टोला। छगन भुजबळांसह अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडतील, अधिवेशनामध्ये निधी घेतील आणि नंतर रामराम करतील, रोहित पवारांचा दावा। छगन भुजबळ कुठेही नाराज नाही, भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात। छगन भुजबळांच्या नाराजीवर मंत्री अनिल पाटलांची प्रतिक्रिया। भाजप अजित पवारांना टार्गेट करत नाही, मिटकरींना माहिती घेऊनच काही विषयांवर बोललं पाहिजे, सुनील तटकरेंचा अमोल मिटकरींना सल्ला। पूर्वक दादांना आणि पक्षांना कमीपणा कसा येईल, संभ्रम कसा निर्माण करता येईल या हेतूने जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे। अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल, त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझे त्यांना सूचना आहे।
काहींच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली होती, ती मस्ती आम्ही उतरवली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची विरोधकांवर टीका. दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा आपला पक्ष मोठा करा. भास्कर जाधवांचं वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना आवाहन. ज्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती, ज्यांच्या डोक्यामध्ये अहंकार, ज्यांना म्हणून मस्ती आली, ती मस्ती उतरत असताना जे उंच गेले होते त्यांना जमिनीवर आणण्याचं काम आपण सर्वांनी केलं. ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवेंना नरहरी झिरवाळांचा पाठिंबा. गुळवेंचं काम करा, झिरवाळांच्या कार्यकर्त्यांना सूचना. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे खासदार, तर नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे आमदार. दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे साजरा केला जाणार. ठाकरे गटाच्या षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन. दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडियावर भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत व्यक्त केली नाराजी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकींचं सत्र सुरू. मुंबईत 21 जूनला राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक होणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात बैठक. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. काँग्रेससोबत गेलो म्हणजे आम्ही बदललेलो नाही. तुम्ही फुटलात, तुमचा दुसरा वर्धापन दिन. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर निशाणा. नाना पटोलेंविरोधात भाजपचं चिखललगाव आंदोलन. कार्यकर्त्यानं पटोलेंचे पाय धुतल्याचा प्रकारानंतर भाजप आक्रमक. नाना पटोलेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून नागपुरात चिखल लगाव आंदोलन. पटोलेंच्या निवासस्थानी असलेल्या रहाटे कॉलनी चौक परिसरात भाजप आंदोलन. कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात घोषणाबाजी. नाशिकमध्ये नाना पटोलेंविरोधात भाजपकडून आंदोलन. कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पोस्टर जाळले. आज पाय धुवायला लावलेत, उद्या अंघोळ घालायला लावतील. नाना पटोलेंनी दाखवलेला पाय धुवाण्याचा फक्त ट्रेलर. यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणतात. नितेश राणेंची काँग्रेसवर टीका. गजानन महाराजांच्या पालखीत पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतले. नाना पटोलेंनी गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा अपमान केला. भाजप नेते आशिष देशमुखांचा नाना पटोलेंवर निशाणा. जरांगेंचं राज्यात काय षडयंत्र सुरू आहे? लक्ष्मण हाकेंचा प्रश्न. तर जरांगे असंविधानिक भाषा वापरतात, हाकेंचा आरोप. ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत. सरकार सर्व काही घडवून आणतंय. मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगे यांचा आरोप. जालन्यातील ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंची प्रकृती खालावली. प्रकृती खालावत असली तरीही उपचार घेण्यास दोघांचा नकार. उपोषणाचा आजचा 7वा दिवस. प्रकाश आंबेडकर उद्या ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार. प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केली. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे भुजबळांनी एकत्र यावं. ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे. बच्चू कडूंचं वक्तव्य. सचिव सोनिया सेठींविरोधात मदत पुनर्वसन खात्यात नाराजीचा सूर. बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत असल्याचा सोनिया सेठींवर आरोप. तर पूर्वनियोजित दौऱ्यांमुळे गैरहजर होते. सेठींनी आरोप फेटाळले.